आयुष्यात मित्र, पुस्तक, निवडलेला रस्ता आणि आचार विचार चुकीचे असतील तर आपल्या जगण्याची दिशा बदलून टाकतात आणि ते योग्य असतील तर आयुष्यात आमूलाग्र बदल घडवतात. जीवन क्षणभंगुर आहे. माणूस जन्माला येताना मृत्यूचं निमंत्रण घेऊनच येतो. मृत्यू प्रत्येकाला अटळ आहे. वृद्धावस्था म्हणजे अनुभवांचा खजिना असतो. फुलं म्हणजे मन मंदिरातील प्रसन्नता, गाभाऱ्यातील सुगंधता आणि मनाच्या अंगणातील विभोरता असते. ज्येष्ठांच्या अनुभवाचं आकाश खूप मोठं असतं. त्या अनुभवांच्या शिदोरीवर पुढील पिढीच्या बाहू आणि पायात बळ येतं. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारे लोक पावलोपावली भेटतात. सर्वांमध्ये मिसळून पारदर्शक ठरणाऱ्यालाच स्वतःचं अस्तित्व म्हणतात. जीवनात अशक्य असं काहीच नाही. फक्त जे गेलं ते सोडून द्या. जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. झालेल्या चुकांवर भर देऊन, एकमेकांना दोष देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा झालेल्या चुकांमधून बोध घेऊन मार्गात बदल करून आशादायी वातावरण तयार करणं कधीही चांगलं असतं. वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, पण ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटतो असं समजा. स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत, कारण इतरांना ते खोटे वाटतात किंवा आपण खोटं बोलतो असं वाटतं. ज्याने त्याने स्वतःचे अनुभव स्वतः घ्यावेत. दुःखाचा विचार करत बसलो की समोर उभं असलेलं सुखही दिसेनासे होतं. जीवनात कठीण प्रसंगी जेव्हा मार्गच सापडत नाही तेव्हा नवीन मार्ग शोधणं अत्यंत गरजेचं असतं. जे आहे त्यात समाधानी जीवन जगणाऱ्यांच्या आयुष्यात तक्रारी नसतात. वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नसतात. जीवन कोणासाठी थांबत नाही. फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. एकटेपणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच येतो, कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या एकटेपणातच सापडतात. परिस्थिती माणसाला मजबूर करते, पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द माणसाला मजबूत करते. सगळ्यांचं आयुष्य व्यस्त असतं, पण त्या आयुष्यात 2 क्षण तरी प्रेमाने जगा, कारण ते सगळ्यात स्वस्त असतं. कोणी कोणाला काय द्यावं ही अपेक्षा नसते. 2 शब्द गोड बोलावेत हेच लाख मोलाचं असतं.